सर्वांना नमस्कार. चांदमातला या स्टोरीचे 28 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता पांडूचं घर म्हणजे एक सिंगल वन रूम किचन खोली होती. तिथं एका टेबलवर स्वयंपाकाचं साहित्य होतं. स्टोव्ह होता. तिथंच खाट टाकली होती. खाटाखाली सगळं सामान कोंबलं होतं. वरती एक पोटमाळा होता. तिथे पण काही सामान ठेवलं होतं. आता मुंबईमधली घरं म्हणजे कशी असणार? एखाद्या खुराड्यासारखी आणि खुराड्या इतकीच मोठी. पण मुंबईमध्ये राहायला जागा मिळणं आणि डोक्यावर छप्पर असणं हीच खूप मोठी गोष्ट. नाहीतर बरीच अशी लोक फुटपाथवर आणि रेल्वे स्टेशनवर रात्र काढायची. आणि पांडूची बायको त्याला मिठी मारत म्हणाली, इतकी रात्र करतात का? रात्र कसली, आता पहाट झाली की. कुठे गेला होता? पांडू म्हणाला, ठाण्याला गेलो होतो छोट्या शेठसोबत. आणि अजून उजाडलं नाही ना, मग रात्रच आहे असं समजायचं. आता कोणीतरी उठायच्या आत पटकन करू दे की, ये की अशी जवळ, असं म्हणून तो तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढत होता. आणि ती, जा तिकडे, तुम्ही 2 दिवस घरी नाही आला, मग मी तुमच्याशी ना आता बोलणारच नाही, असं म्हणून त्याला बाजूला ढकलत होती. आणि इतक्यात तिच्या बांगड्यांचा आवाज आला. तशी त्याची म्हातारी थोडी हलली आणि नुसती म्हणाली, पांडू आला का रे? ही काही येळ आहे का यायची? आणि पांडू म्हणाला, हो हो माई, आलो मी, तू झोप. तशी म्हातारी पुन्हा झोपली. आणि पांडूनं त्याच्या बायकोचे हात पकडून तिच्यासोबत मस्ती करायला सुरुवात केली. आणि तिच्या अंगावर पाय टाकून जवळ ओढत म्हणाला आणि तिला गुदगुल्या सुद्धा करत होता. तसा तिच्या बांगड्यांचा किणकिण असा मधुर आवाज यायचा आणि ती हळूहळू हसायची सुद्धा. आणि तिच्या हसण्याचा सुद्धा मंजूळ आवाज यायचा. आणि पांडू तिच्या तोंडात तोंड घालायचा, तिच्या गालाला चावायचा आणि ती अजून चावा, अजून चावा असं म्हणून त्याच्या पुढे तिचा गाल, तिच्या हाताचे दंड, ओठ पुढे पुढे करायची. आणि पांडू लचके तोडावे असा तिच्या गालाचे हाताचे लचके तोडायचा. त्यांचा आवाज म्हातारीच्या कानावर यायचा, पण आता म्हातारीने तिकडे दुर्लक्ष केलं. पांडूचं लग्न झाल्यापासून हे म्हातारीला सवयीचं झालं होतं. तो एकुलता एक मुलगा होता तिचा आणि त्यांच्याही जवानीत हे सगळं केलं होतं त्यांनी. त्यामुळे आता सरत्या वयात असे कान मिटून घेणं बरं असतं. तरणी ताटी पोरं हसणार खिदळणार म्हणून माई शांत त्यांच्याकडे पाठ करून झोपली. एकच खोली होती त्यांची आणि तिथेच पडदा टाकून नवरा बायको झोपायचे आणि पडद्याच्या पलीकडच्या बाजूला म्हातारी झोपायची. आणि पांडू तिला जवळ घ्यायला बघायचा आणि त्याची बायको लाडात त्याला दूर ढकलायची आणि जावा तिकडं, बास की आता, असं म्हणून खोटं खोटं त्याला रागवायची. आणि आता त्यानं आवाज करणाऱ्या तिच्या बांगड्या तिथंच ठेवलेल्या दोऱ्यानं बांधल्या आणि तो म्हणाला, रखमा, अगं ऐक की, करू दे की काहीतरी. ती म्हणाली, आधी 2 रात्री कुठं होता ते सांगा, मग या जवळ, असं म्हणून तिनं त्याची मनगट पकडली. आणि तो म्हणाला, आपल्याला घर घ्यायचं आहे ना, मग घर घेतलं की आपल्याला वेगळी खोली भेटेल. मग असं चोरून चोरून तुला हसावं लागणार नाही आणि मला तुझ्या बांगड्यासुद्धा बांधाव्या लागणार नाहीत. म्हणून कामाला जावं लागतं आणि माझं काम रात्री असतं, तेवढं समजून घे ना. आणि मग ती हसली. आणि नवीन घराचा विषय निघाला ना, आणि एकांत मिळणार, आणि हे सुद्धा एक स्वप्नच असतं बरं का, काही काही जोडप्यांचं. आणि मग सारखं सारखं, आणि आता रखमा म्हणाली, सारखं सारखं तेच तर ऐकते, कवा घ्यायचं आपलं घर? तो म्हणाला, अगं त्याला खूप पैसा लागतात. ही मुंबई म्हणजे स्वप्ननगरी आहे. इथे प्रत्येक जण येतो आपलं स्वप्न पूर्ण करायला. तसंच मीही आलो होतो आणि आपलं पण स्वप्न लवकरच पूर्ण होईल बघ. आणि आपलंसुद्धा एक मोठं घर होईल. मग दोघांसाठी एक वेगळी खोली असेल, तिला दरवाजा पण असेल, माईसाठी वेगळी खोली असेल, स्वयंपाकघर पण असेल, आणि तुझ्यासाठी देव्हारा पण वेगळा असेल. असं भिंतीवर लटकून तुझे देव नाही राहणार.
आणि आपलं बाळपण त्या घरात कुठं पण खेळत बसेल. आणि हे सगळं स्वप्न पांडू रखमाला दाखवत होता आणि ती हरकून गेली आणि म्हणाली, खरंच असंच आपलं घर होईल का? पांडू म्हणाला, का नाही होणार? फक्त तुझी साथ पाहिजे आणि तू मला समजून घे. आता मग ती गोड हसली आणि म्हणाली, घेतलं की समजून. असं म्हणून तिनं तिचे त्याला विरोध करणारे हात खाली घेतले आणि त्याची मनगट सोडली. रखमा काळ्या सावळ्या रंगाची अशी त्याची बायको होती. जास्त नाजूक पण नव्हती, पण नवीन नवरी असल्यामुळे सुंदर दिसत होती. नव्या नवरीचं तेज अजूनही तिच्या अंगावर होतं आणि पांडूनं अलगद तिला अंगाखाली घेतली आणि तो तिच्या वर आला. मग तिनं खाटावर झोपलेल्या माईकडे पाहिलं तर माई भिंतीकडे तोंड करून झोपली होती. तिनं हळूच साडी वर केली आणि पदर छातीवरून बाजूला काढून टाकला आणि पांडूनं तिच्या ब्लाऊजचे हुक काढून त्याचे गरम ओठ तिच्या मांसल छातीवर टेकवले. तशी रखमा मोठ्या मोठ्यानं श्वास घ्यायला लागली. पण आता चोरीचा मामला आणि हळूहळू वोंबला अशी परिस्थिती होती तिथं. कितीही मनात असलं तरी जास्त उघड होऊन प्रणय करता येतच नव्हता. आणि असा खुल्लम खुल्ला प्रणय करणं आणि बंद खोलीच्या आत नवऱ्याला बायकोला एकांत मिळणं हे एक स्वप्न असतं. रखमानं आता तिचे श्वास रोखून धरले आणि पांडूचे ओठ तिच्या पूर्ण छातीवरून फिरत होते. तिच्या ओठांवरून, मानेवरून, गळ्यावर आणि छातीवर तो त्याचे उष्ण श्वास सोडत होता आणि दोन्ही हातांनी तिची छाती कुस्करत होता. तसतशी ती उत्तेजित होत होती आणि तिच्या पोटात खड्डा पडत होता आणि तिनं तिचे पाय वर घेतले. पांडूने तिच्या अंगावर येऊन तिच्यात प्रवेश केला आणि रखमाच्या तोंडातून एक मादक उद्गार बाहेर निघाला आणि पुन्हा तिनं तोंडावर हात ठेवला आणि पांडूचा आत बाहेर असा रोमांचकारी प्रवास सुरू झाला आणि तिला खूप गोड गोड वाटत होतं आणि तिनं अंगाखालची गोधडी दोन्ही हातांनी घट्ट पकडली. आणि शेवटी त्याचा वेग मंदावला. तो थकून घामाघूम होऊन तिच्या बाजूला पडला आणि पटकन कपडे घातले. रखमानं सुद्धा तिची साडी खाली केली आणि ब्लाऊजचे हुक लावून टाकले. पुन्हा पदर होता तसा केला आणि इतक्यात गिरणीचा पहाटेचा 5चा भोंगा वाजला सुद्धा आणि रखमा उठली. आंघोळीला पाणी ठेवलं आणि उजडायच्या आत तिथं बाहेर जाऊन आंघोळ करायची असते, नाहीतर येणारे जाणारे लोक बघतात. झोपडपट्टीमध्ये दुसरं काय होणार? आणि पांडू मात्र आता गाढ झोपला. रखमानं तिची आंघोळ उरकून घेतली आणि माईला आंघोळीला पाणी तिथं दिलं आणि मग माई उठली. सगळं कळूनही आपण काही ऐकलं नाही असं दाखवत चूळ भरायला बाहेर गेली. आणि ही अशीच रोजची जीवनशैली असते झोपडपट्टीत आणि कमी जागेत राहणाऱ्या लोकांची. मग इकडे सूर्य बराच वर आला होता. चंद्रा अजूनही झोपलेलीच होती आणि शशीसुद्धा तिथेच पाय पसरून खुर्चीत झोपला होता. चंद्रा खूप थकली होती. शशीलाही रात्रभर झोप नव्हती. सकाळ झाली आणि अड्ड्यावरचा लँडलाईन फोन वाजला तशी शशीची झोप चाळवली आणि अंग आखडून गेल्यामुळे त्यानं थोडा आळस झटकला आणि त्याने डोळे उघडले आणि त्याची नजर समोर झोपलेल्या चंद्रावर गेली. तसा तिचा काळ्या रंगाने माखलेला चेहरा बघितला आणि त्याला हसायलाच आलं. मग त्यानं फोन घेतला. तोपर्यंत फोन बंद झाला. मग त्यानं चूळ भरली आणि तिथेच पुन्हा खुर्चीत बसला आणि सिगारेट पेटवली आणि अचानक त्याची नजर चंद्राकडे गेली. तिचा पदर तिच्या पोटावरून बाजूला सरकला होता. तिची कमनीय, नाजूक, गोरी कंबर त्याला दिसली आणि त्याच्या मनात काय आलं कुणास ठाऊक. तो तिथून उठला आणि तिच्या दिशेनं निघाला. तिच्या कमरेवर त्याची नजर स्थिर होती आणि हळूहळू तो तिच्याजवळ गेला आणि आता तो बहुतेक तिची कंबर पकडणार होता. आणि जसा त्यानं तिची कंबर पकडायला हात घातला तशी चंद्राला चाहूल लागली आणि झोपेतही सावध असलेल्या चंद्रानं झटकन तिचा विळा तिच्या पिशवीतून बाहेर काढला
आणि शशीवर ती विळा मारणार तसा त्यानं तिचा हात पकडला आणि दुसऱ्या हाताने तिच्या कमरेजवळ त्यानं काहीतरी पकडलं आणि चंद्रा रागात जोर लावून दात ओठ खाऊन त्याला म्हणाली, हलकट माणसा, मला माहीत होतं तुझी नजर माझ्यावरच आहे म्हणून मला इथं आणली ना तू. पुरुषाची जातच हलकट असते. असं म्हणून चंद्रा चिडली होती आणि शशीसुद्धा चिडला आणि म्हणाला, एक गावंढळ आणि बिनडोक मुली, अगं बघ तरी नीट, उगीच सतत काय गैरसमज करून घेतेस का? आणि स्वतःला तू समजतेस काय, रंभा की उर्वशी? तुझ्यासारख्या 56 जणी मागे पुढे फिरतात तरी दाद देत नाही आपण, आणि मी तुझ्या मागे कशाला लागेल? आता चंद्रासुद्धा आणखीन रागात त्याच्यावर दात ओतखाट विळा दाबून म्हणाली, मग जवळ कशाला आलास? आता चंद्रा त्याच्या दिशेनं विळा दाबत होती त्याच्यावर हल्ला करायला आणि शशी तो मागे ढकलत होता. आणि शशी म्हणाला, मी जवळ नसतो आलं तर तुला या विंचवानं डंख मारला असता आणि पाणीसुद्धा मागू दिलं नसतं. हे बघ, असं म्हणून शशीनं एक मोठा विंचू हातात पकडलेला तिच्यासमोर पकडला आणि त्याचं शेपूट धरलं. चंद्रा खूप घाबरली आणि तिनं तिचा हात विळ्यासहित खाली घेतला आणि मागं सरकली. आणि शशी तिच्या पुढे पुढे चेहऱ्यासमोर तो विंचू घेऊन जात म्हणाला, बघ बघ, आता बघ ना, खूप झाशीची राणी बनतेस ना, बघ आता काय झालं. तसा चंद्राच्या अंगावर शहारा आला आणि ती आणखीन घाबरून म्हणाली, नको, फेक तिकडे त्याला, नाहीतर तुला पण चावल. आणि शशी म्हणाला, मला मला चावला तर काहीच होणार नाही, बघायचं आहे का तुला? असं म्हणून शशीनं त्या विंचवाचं शेपूट पकडून त्याचं तोंड त्याच्या दुसऱ्या हातावर केलं आणि तो विंचू शशीला डसला. पण शशीला काहीच झालं नाही. आणि हे बघून चंद्रा तर खूपच थक्क झाली आणि म्हणाली, तू नक्की आहेस तरी कोण, माणूस की भूत? शशी आता गालात थोडासाच हसला आणि त्याचं काळं झालेलं तोंड तिच्या जवळ घेऊन गेला आणि डोळे मोठे करून तिला भीती घालत म्हणाला, भूत. तसं चंद्रानं त्याच्याकडे फार विचित्र नजरेनं बघितलं आणि शशीनं तो विळा घेतला आणि तिच्याच नरड्यावर ठेवला आणि म्हणाला, पुन्हा जर मला हे खेळणं दाखवलं ना तर यानंच तुझी मान कापेन, समजलं? आणि आता उठ आणि इथून निघ, आमची मुलं येतील आता. आणि जाण्याआधी ते काळं तोंड पण धुवून जा, नाहीतर लोक खरंच घाबरतील आणि म्हणतील की मुंबईमध्ये दिवसा ढवळ्या आता भूतं फिरायला लागली की काय. असं म्हणून शशीनं पुन्हा त्याची सिगारेट हातात घेतली आणि झुरके मारत बसला. चंद्रानं आता त्याच्याकडे फार रागात पाहिलं आणि तो विंचू आता शशीच्या खांद्यावर लहान मुलासारखा खेळत होता आणि त्याला बघून चंद्रा घाबरलीच. आणि तिची अवस्था बघून शशी म्हणाला, पाळलेला आहे तो, पण खूप विषारी. मी सतत त्याला डसून घेतो, त्यामुळे माझ्याही अंगात विष आहे आणि मीच इतका विषारी आहे की मला कोणाचंच विष चढत नाही. पण माझं विष मात्र कुणालाच पाणी मागू देत नाही, असं फार थंड आवाजात म्हणून त्यानं पुन्हा डोळे मिटले आणि सिगारेट पीत राहिला. आणि चंद्रा मात्र त्याच्याकडे असला कसला विचित्र प्राणी असं म्हणून बघत होती. आणि आता इथून कुठे जाऊ हा प्रश्न तिच्या पुढे होताच. मग आता काय होईल पुढं? चंद्रा शशीच्या आयुष्यात कशी थांबून राहील हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.